वनरक्षक वनसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकांची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक भरतीमध्ये। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि यामध्ये 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी जर 27 प्रश्न आपले बरोबर आले तर आपण पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावल्या जाते। लक्षात ठेवा, एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आणि गणिताचा विषय नाही आहे। ठीक आहे, तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, अभ्यास कुठून आपल्याला करायचा आहे याबद्दल सुद्धा आपण मेन बोलणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम, निवड परीक्षा संपूर्ण माहिती सांगणार आहे। भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवकांच्या भरतीबद्दल आपण जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बा वनरक्षक भरती जे विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीचा एक नुकताच या ठिकाणी पत्रक आला आहे। तर वनसेवकांच्या ज्या जागा होत्या 12,991 जागा रिक्त होत्या आणि याच्या अगोदर शासनाने मंजुरी सुद्धा दिली होती, पण आता ती जी मंजुरी आहे ते रद्द करण्यात आल्या। म्हणजे ज्या काही वनसेवकांच्या ज्या जागा आहे ह्या नंतर या ठिकाणी काढल्या जाणार आहे। पहिले जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकांची भरती निघणार आहे, कारण की वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं तर टोटल 966 जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी रिक्त आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि 2000 लास्ट जी भरती आली होती तर त्या आली होती वनरक्षकांची, ती आली होती विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये 3-3.5 वर्ष या ठिकाणी होत आले वनरक्षकची भरती निघालेली नाही। पहा, वनरक्षक भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता असणार आहे 12वी पासच यामध्ये लागते शिक्षण। ग्रॅज्युएशन जरी असेल तरी भरता येते, तुम्ही 12वी पास असाल 12वीच्या बेसवर पण भरता येते। सायन्सवाले जर असाल तर फॉर्म भरता येते, कॉमर्सवाले असेल तर भरता येते, पण तुमचा आर्ट असेल 12वीमध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे तरच फॉर्म भरता येते। वयोमर्यादा जर आपण विचार केला 18 ते 27 वर्षापर्यंत, SC/ST ला 5 वर्ष सूट यामध्ये आहे। निवड प्रक्रिया काय आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक भरतीची आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे, यामध्ये आपला असणार आहे पेपर। तर यामध्ये 120 मार्काचा पेपर आहे, 80 मार्काचा ग्राउंड आहे, 200 पैकी मेरिट लागत असते। SC/ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SBC या सर्व कॅटेगरीचं वाचायचं काय ते सुद्धा तुम्हाला सांगून देतो। 120 मार्काचा पेपर आहे, 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर 5 सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे। आणि पेपरमध्ये जे 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटते आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। TCS कंपनी हा पेपर घेते आणि त्याचबरोबर पासिंग कमी ठेवण्यात आल्या, म्हणजे 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो वाचायचं का आहे, ग्राउंड जे आपलं 80 मार्काचं ठेवा आणि त्याचबरोबर पेपर जे विद्यार्थी मित्रांनो थोडाफार कमी जरी बसला तरी सुद्धा आपलं सिलेक्शन होणार आहे। मेन यामध्ये आहे ग्राउंड, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता वनरक्षक भरतीमध्ये वाचायचं काय आहे, ठीक आहे, तर पहा मी तुम्हाला जे सांगत आहे वॅकन्सी निघत आहे, याचा उद्देश असा नाही की बाबा तुम्ही अकॅडमीज लावा, असं मी तुम्हाला म्हणणं नाही आहे। मग एकच म्हणणं आहे की भरती निघणार आहे, तुम्ही आतापासून सराव चालू द्या, प्रॅक्टिस करा, गावाकडेच प्रॅक्टिस करा, सेल्फ प्रॅक्टिस करा आणि स्वतः जे अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा आणि आपली जी तयारी आहे आतापासून करा, म्हणजे जेणेकरून आतापासून आपली जी तयारी हे मजबूत होणार आणि आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर आता यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो वाचायचं का आपल्याला, तर जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे काही प्रश्नपत्रिका संच झालेले आहे 2023 मध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका संच झाले त्या सर्व वाचून घ्या। TCS कंपनीचा जो पॅटर्न आहे, TCS कंपनी काय करते, जे काही प्रश्नपत्रिका झालेल्या याच्या अगोदरचे ज्या काही जुने आहे त्याच्या रिलेटेड काही प्रश्न त्या ठिकाणी पेपरला टाकते किंवा तेच सुद्धा पेपर रिपीटला टाकते किंवा त्याच्या रिलेटेड या ठिकाणी प्रश्न परीक्षेला टाकते, लक्षात ठेवा। तर जे काही प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की तेच प्रश्नपत्रिका संच पेपरला येणार आहे। तर तुम्हाला निःशुल्क मी पेपर संच देतो, प्रश्नपत्रिका संच देतो। तर करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक दिले, तर ते तुम्ही जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपवर जे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घ्या। त्यावर जे आपण सर्व प्रश्नपत्रिका संच
टाकले 2023 मध्ये ज्या शिफ्टमध्ये पेपर झाले आहे त्या सर्व शिफ्टचे पेपर प्रश्नपत्रिका संच आपण टाकले 2023च्या खूप मोठा प्रश्नपत्रिका संच तो सर्व आपण टाकलेला आहे निशुल्क मध्ये 2019 मध्ये जेवढे काही पेपर झाले ते सुद्धा टाकले ते तुम्हाला निशुल्क भेटणार आहे कोणापासून 1 रुपया सुद्धा घेतल्या जाणार नाही कोणापासून 1 रुपयाने घेणार आहे तुम्हाला निशुल्क भेटणार आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं पेपर असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे उंचीचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 5 किलोमीटर रनिंग आहे तुम्ही जर 17 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे जसा तुमचा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 3 किलोमीटर रनिंग आहे 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहेत त्यांना पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड झाल्यानंतर 15 दिवसांना आणखीन टेस्ट आहे पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये अशा प्रकारे प्रक्रिया आहे तर आता वनरक्षक भरतीबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो एक पत्रक आलं आहे ते पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो तर 2005चा माहितीचा अधिकार आहे त्याच्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की राज्यात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाच्या पदक वितरण 16 कार्यक्रमात वन मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा दिनांक 21 मार्च 2025 रोजी त्या सुमारास केली होती हे भरती कधी निघणार आहे असं त्या ठिकाणी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्यामध्ये RTI टाकला आहे तर जे महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो 21 मार्च 2025ला जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली होती वन विभागाच्या आम्ही जागा काढणार आहे वनरक्षक वनसेवक त्याचबरोबर जे वन सर्वेक्षक ह्या काही जागा ज्या रेंजमध्ये जेवढ्या काही जागा रिक्त असणार आहेत त्या जागा मी काढणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री गणेश नाईक यांनी केली होती तर त्यांनी हा जो प्रश्न या ठिकाणी एका व्यक्तीने विचारला होता की वनरक्षकची भरती कधी निघणार आहे तर त्यांनी त्यावर रिप्लाय दिला तर काय म्हटलं होतं वन विभागामध्ये सध्या स्थितीत वनसेवकांची पदे निर्माण झालेली नाही आहे त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वन वृत्तावर स्तरावर आहे तर जे काही बिंदू नामावलीची जी आहे कार्यवाही हे या ठिकाणी चालूच आहे तर वनरक्षकची जी भरती आहे हे मे ते जून महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि त्याचबरोबर जागांचा जर आपण विचार केला कुठं किती जागा आहे तर चंद्रपूर वन वृत्तामध्ये 43 जागा आहे गडचिरोलीमध्ये 104 जागा आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये 96 जागा आहे अमरावतीमध्ये 221 यवतमाळमध्ये 67 पुण्यामध्ये 5 धुळेमध्ये 219 नाशिकमध्ये 8 संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये 33 ठाण्यामध्ये 130 कोल्हापूरमध्ये 39 एवढं काही आहे तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार आजची व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय